साधी, सोपी आणि खास अशी रेसिपी. खास यासाठी रथसप्तमीच्या दिवशी आम्ही मैत्रिणी मिळून केलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्यासाठी आम्ही केले मिसळ पावचा बेत. आहाहाहा, काय मजा आली ना खाऊन सगळ्यांना बरं का. 50-60 लोकांसाठी लागणारे मिसळ आणि त्याचं अचूक प्रमाण मी तुम्हाला आज सांगते. नीट बघा आणि एकदा करा आणि खाऊनच बघा. मी करता करता साहित्य सांगते. मटकी आहे ना गरम पाण्यामध्ये बॉईल केली आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ फक्त एवढंच टाकलं. त्याच्यामध्ये छान शिजू द्यायचं. नंतर भरपूर कांदे म्हणजे जवळपास 1 किलोच्या जवळपास कांदे मी तेलामध्ये छान भाजून घेतले. 1.5 किलो मटकी घेतली बरं का. कांदा तेल टाकल्यामुळे लवकर भाजला जातो. आता टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो पण अर्धा किलो घेतले. ते पण छान भाजून घ्यायचे बरं का. नंतर मिरची पण भाजायची बरं का. आणि 1 वाटी मी काजू घेतले. काजू पण छान भाजायचे. त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं. हा खोबरं खीस आहे तो मी भाजून घेतला आहे. नंतर याच्यामध्ये खडे मसाले, धने, मिरी, तेजपत्ता, वेलची, लवंग, खसखस, जिरा, लाल फूल, त्रिफला, तेजपत्ता, दगडी फूल हे सगळं घ्यायचं. आम्ही 1 पाकिट आणलं होतं छोटं, ते सगळंच टाकलं मी. आणि मिरची, कोथिंबीर आणि जिरे हे मिक्सरमधून काढायचं. कांदा काढायचा, हे काजू वगैरे ते काढायचे मिक्सरमधून. कढीपत्ता घेतला मी, गरम मसाला, लाल तिखट, हिंग, धने पावडर, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्युरी. बरं 1 किलो तेल पूर्ण लागते बरं का, कारण आपण कांदा वगैरे भाजायला याला पण तेल वापरलं आणि याला पूर्ण टाकायचं. छान तेल गरम होऊ द्यायचं पहिले. मग आपल्याला ॲड करायचं आहे जे आपण मिरची, कोथिंबीर आणि जिरे मिक्सरमधून काढले ना ते टाकायचे पहिले. आणि कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यानंतर त्याची चव वेगळीच लागते, म्हणून मिसळला छान चव येते बरं का. आता आहे ना आपल्याला याच्यामध्ये जे कांदे मिक्सरमधनं बारीक केले ना ते टाकायचे. ते छान मिक्स करून घ्यायचं. आपल्याला चमचा पातेल्यामध्ये फिरवतच राहावं लागेल, नाहीतर मसाला खाली लागू शकतो. आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे जे बदाम, खोबरं आणि खडा मसाला हे बारीक केलं आहे ते सारण. त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं. आपले मसाले जळायला नाहीत पाहिजेत, नाहीतर भाजीला जळका वास येतो. आता धने पावडर, बरं आता मी प्रमाण घेतलंय 1 वाटीचं. आपण 1 वाटी धने पावडर टाकली. आता 1 वाटी आपल्याला गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि तिखट मी 3 मिक्स तिखट आहेत माझ्याकडे. ते तिन्ही पण एकत्र करून मी 1 वाटी घेतलं आहे. हे टाकलंय मी हिंग, कारण आपण मटकी खातोय तर त्यामुळे मटकीमध्ये पण हिंग असायला हवा. बघा गरम मसाला, ते तुम्ही काही पण घेऊ शकता, म्हणजे मटन मसाला, चिकन मसाला किंवा तुम्हाला तुमच्या घरी जो अवेलेबल असेल, किंवा कांदा लसूण मसाला, काहीही म्हणजे जोही मसाला आहे तो. हे तिखट आहे काश्मीरी लाल मिरची, बेगडी मिरची आणि लोंगी मिरची म्हणतात ना ती, त्याचं तिन्ही मिक्स आहे तिखट, ते टाकायचं. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला लास्टला टाकायचं आहे प्युरी, टोमॅटो प्युरी. टोमॅटो आपण छान भाजून घेतले होते त्यामुळे ते कच्चे नाही आहेत आणि जास्त वेळ लागत पण नाही, म्हणजे लगेच होऊन येतात. त्यामुळे तरी खूप चांगली येते. जो कट म्हणता ना तो बरं का. बघा
सगळं तेल कसं आतमध्ये मसाल्यांमध्ये गेलं. आता या मसाल्यांवर तेल येईल तेव्हा मसाला झाला असं समजायचं. मी ते तुम्हाला दाखवतेच. बघा, आलं ना तेल वर. आपण याच्यामध्ये पाणी नाही टाकलं. बघा कसं दिसतंय. आणि हे मी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाकलं ज्याच्यामध्ये मटकी बॉईल केली होती. आणि मीठ मी 1 वाटी घेतलं होतं, पण आपण पहिले पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे तुमच्या मनाने टाका. चव घेऊन बघा, नंतरच टाका अंदाजाने. मी पण तसंच केलं की हो. आणि कोथिंबीर टाका. झाली की हो आपली रेसिपी तयार. आणि मी माहिती आहे का, माझा होता उपवास, त्यामुळे मी आमच्या शेजारच्या काकूंना बोलवलं आहे टेस्ट करायला. चला मग आता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि मला नक्की सांगा